श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या दिवाळीत 8 राशींवर राहील लक्ष्मी कुबेराची सदैव कृपा. आर्थिक लाभासोबतच घरात येईल पैसाच पैसा आणि अपार सुख शांती. दिवाळीचा सण घरात कुटुंबात आनंद सुख समृद्धी घेऊन येतो. या काळात अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टी टाकून देऊन नव्या सकारात्मक विचारांची कास धरली जाते. भारतीय संस्कृती आणि पुराणांनुसार अनेक विधी देवांची उपासना केली जाते. यापैकी कुबेर संपत्ती आणि समृद्धीची देवता मानली जाते. कुबेराची पूजा केल्याने आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्या येत नाही. दिवाळीत लक्ष्मी देवीसोबत कुबेर देवाचीही पूजा करण्याची परंपरा आहे. कुबेर देवतांचे खजिनदार मानले गेले आहे. लक्ष्मी देवी आणि कुबेर देवाच्या पूजनामुळे घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. अशा काही राशी आहेत ज्याच्यावर कुबेर देवाचा आणि लक्ष्मी देवीचा सदैव आशीर्वाद असतो असे सांगितले जाते. तसेच पैशाशी संबंधित समस्यांचा जास्त प्रमाणात सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे. जीवनात समृद्धता वैभव ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. या राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या दिवाळीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या आवडत्या राशीच्या लोकांना मालामाल करणार आहेत. तूळ आणि धनु या माता लक्ष्मीच्या आवडत्या राशी आहेत. पण त्याचबरोबर 5 राशी अशा आहेत ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत. यंदा दिवाळीत लक्ष्मी नारायण राजयोगाचा अद्भुत योग जुळून आलेला आहे. या शुभ योगात माता लक्ष्मी आपल्या प्रिय राशीची भरभराट करणार आहे. व्यवसायात नफा उत्तम मिळकत बँक बॅलन्समध्ये वाढ होणार असून दिवाळीनंतर चांगल्या दिवसांची सुरुवात होईल. नवीन वर्ष भाग्याचं असून सुख समाधान देणारे आहे. या राशीवर देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची कृपा कायम राहते. अशा कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. त्यातील पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी यंदाची दिवाळी खास म्हणायला हवी. कारण तुमचे नशीब फळफळणार असून माता लक्ष्मीच्या कृपेने नोकरीत तुमचे महत्त्वाचे स्थान निर्माण होईल. तुमचा करिअर ग्राफ उंचावणार असून नोकरीत तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचा वातावरण असून व्यवसायात पैसे कमविण्याच्या अनेक संधी येतील.
कुटुंबासोबत आनंद आणि उत्साहात दिवाळी साजरी करणार आहात. आज पार्टनरशिपमध्ये केलेला कोणताही व्यवसाय तुम्हाला चांगला नफा देईल. घरी पाहुणे आल्यामुळे तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नातील अडथळे दूर होतील. वयस्कर सदस्याशी चर्चा करा. कौटुंबिक व्यवसायात भावाचा पाठिंबा मिळेल. या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र सुख, वैभव, कीर्ती, आदर, ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. या राशींच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते लोकांना लवकर प्रभावित करतात. वृषभ राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद कायम राहतो अशी मान्यता आहे. जीवनात काही आव्हानांना तोंड दिल्यावर त्यांना अपार यश प्राप्त करता येते. ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात नाव कमावतात. संपत्ती, समृद्धता मिळते. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. नेहमी चांगल्या गोष्टी आवडतात. भौतिक सुखांनी अशा व्यक्ती वेढलेल्या असतात. या लोकांच्या कमाईमध्ये मोठी वाढ होऊ शकते. तसेच कमाईचे स्रोत सुद्धा वाढू शकते. धनसंपत्ती आणि व्यवसायात या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या दरम्यान या लोकांना व्यवसायात नवीन संधी मिळणार आणि या लोकांनी निर्माण केलेला नवा प्रयोग यांना नफा देणार. तसेच यावेळी त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. जे लोक नोकरीमध्ये यश मिळवण्याची वाट पाहत होते त्यांना या महिन्यात प्रगती करण्याची संधी मिळणार. या दरम्यान या लोकांची आर्थिक स्थिती आणखी सुधारेल. मागील महिन्यापेक्षा हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. गुरु, बुध व शुक्रामुळे आपली व्यवसायाची प्रगती होईल. आपला व्यवसाय नवीन उंची गाठेल. आपले धाडस वाढल्याने एखादा धाडसी व्यक्ती व्यावसायिक सौदा आपण कराल. मात्र आपण तसे विचारपूर्वकच करावे. मागील महिन्याच्या प्रमाणात ह्या महिन्यात खर्च कमी होणार असला तरीसुद्धा तो जास्तच असल्याने प्राप्ती वाढवण्यावर आपणास लक्ष द्यावे लागेल. आपल्या कामावर आपले लक्ष केंद्रित होईल. त्यामुळे आपण नोकरीत सुरक्षित राहाल. आपली प्रयत्नशील प्रवृत्ती वरिष्ठांना प्रभावित करेल. आपल्या सहकार्यांचे पूर्ण सहकार्य आपणास मिळेल. आपल्या उच्च कार्यक्षमतेचे वरिष्ठांनी केलेल्या प्रशंसेने आपण खुश व्हाल. घरात सुख शांती नांदेल. असे असले तरी एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमुळे काही काळासाठी कुटुंबात वाद होऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीस प्रकृतीत घसरण होईल. मात्र उत्तरार्धात त्यात सुधारणा सुद्धा होईल. प्रणयी जीवनासाठी
महिना अनुकूल आहे. आपला प्रेमविवाहसुद्धा होऊ शकतो. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. आपल्या आनंदात कुटुंबियांना ते सहभागी करून घेतील. धनलाभाचे योग आहे, पण अनावश्यक खर्च वाढेल. संपत्तीचा व्यवहार करताना सुद्धा सावध राहा, कारण धोका होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन प्रोजेक्ट लाभदायक आहेत. नोकरीत यश असून वेळ तुम्हाला हवी तशी आहे. बँक बॅलन्स वाढणार आहे. व्यवसायात तुम्हाला प्रगतीचे नवे मार्ग सापडतील, पण त्याचबरोबर आव्हानांचा सामना करावा लागेल. विद्यार्थ्यांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करावी, म्हणजे उत्तम फळ मिळेल. बिघडलेल्या नात्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. तब्येत चांगली असून शारीरिक वेदनेचा त्रास होईल. जुन्या गुंतवणुकीमुळे फायदा होणार आहे, पण उधार देणे टाळावे. वृषभ राशीच्या लोकांच्या चिंता कमी होतील. कुबेर देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराशी किंवा सासरच्या लोकांशी असणारे गैरसमज दूर होतील. नात्यात गोडवा राहील. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या बुद्धीचा विकास होईल. कुबेर देवाच्या आशीर्वादाने व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक दृढ होतील. दुसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी. या राशीच्या लोकांसाठी दिवाळीत धनसंपत्तीत वाढ होणार आहे. व्यवसायात प्रगती होणार असून तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळतील. नवीन वर्षात चांगल्या नोकरीची संधी आहे. तुमचे पैसे कुठे रखडलेले असतील तर ते मिळतील. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बँक बॅलन्स वाढेल. आज तुम्हाला व्यवसायात अचानक लाभ होतील. तुमचे जुने कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांना आज वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आज तुम्ही तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल. सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात यश मिळेल. मित्र तुमच्यासाठी पार्टी आयोजित करू शकतात, ज्यामुळे तुम्ही आनंदी होईल. विवाह योग्य लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येतील. आर्थिक लाभ होतील. पगार वाढीचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रेम जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदाराला नक्कीच पटवून देण्याचा प्रयत्न करा. मुलाला चांगले काम करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. या राशीचा स्वामी चंद्रदेव आहे. कर्क राशीच्या व्यक्ती मनमिळाऊ असतात. लवकर लोकांमध्ये मिसळतात. हे लोक कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. लगेच पराभव स्वीकारत नाही.
एखाद्या गोष्टीत यश मिळाले नाही तर ते त्या गोष्टीच्या मागे लागतात आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो असे मानले जाते. जीवनात चांगले स्थान प्राप्त करतात. आयुष्यात येणारी प्रत्येक लहान मोठी संधी सोडत नाही, ज्यामुळे त्यांना भरपूर ज्ञान मिळते. हा महिना आपणास अनुकूल आहे. नोकरीत जी काही समस्या होती ती आता दूर होऊन त्रासाचे प्रमाण कमी होईल. आपण जर एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर आपणास यश प्राप्त होऊ शकते. सरकारी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना चांगला लाभ होईल. हा महिना आर्थिकदृष्ट्या आपणास अनुकूल आहे. आर्थिक उन्नती संभवते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती वरिष्ठांकडून प्रशंसित होईल. आपली कामगिरी उंचावल्याने आपण लोकांसमोर सन्मानित व्हाल. ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता असल्याने त्यांनी मिळालेल्या संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनातील समस्या कमी झाल्याने विवाहित व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. त्यांच्या वैवाहिक जीवनातील सामंजस्य वाढू लागल्याने समस्या हळूहळू दूर होऊ लागतील. त्यांच्यासाठी महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेसाठी खूप काही योजून ठेवतील. तिला एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा घेऊन जाऊ शकतील. कुटुंबियांशी तिची ओळख देखील करून देऊ शकतील. सर्वांना आनंद होऊन आपल्या नात्याचा स्वीकारसुद्धा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवीन नोंदी करण्याची गरज भासेल. मेहनत वाढवावी लागेल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. नवम शनी मीन राशीत प्रवेश करेल, त्यामुळे शनीच्या ढह्यांपासून तुम्ही मुक्त व्हाल. आर्थिक स्थिती उत्तम आहे, पण तुमच्या धनसंपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये थोडी धावपळ असून प्रतिष्ठेला जपण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना अभ्यासात कठोर मेहनत करावी लागेल. नोकरीत बदलाची शक्यता असून कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद टाळा. लहान मोठ्या समस्या येतील, त्यातून मार्ग काढा. कुटुंबात अंतर्गत धुसफूस तुम्हाला बेचैन करेल. नात्यांमध्ये सुधारणा करा, ते फार महत्त्वाचे आहे. तब्येत सांभाळा. त्वचाविकार असेल तर काळजी घ्या. दुर्घटनांपासून सावध राहा. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असेल तर वेळोवेळी तपासणी करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून दीर्घकालीन गुंतवणूक आणि नातेवाईकांमुळे धनलाभ होऊ शकतो. तिसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. या राशीचे लोक मेहनती, विश्वासू आणि टीमवर्कवर विश्वास ठेवणारे असतात. या राशीचे लोक
विश्वासार्ह असतात. कोणतेही काम अत्यंत मन लावून करण्याची त्यांना विशेष सवय असते. या गुणांमुळे ते जीवनात लवकर यशस्वी होतात. या राशींवर लक्ष्मी देवीचा वारदहस्त असतो. अनेकदा या राशीचे लोक श्रीमंत असतात आणि देवी लक्ष्मी त्यांना आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासू देत नाही. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. वरिष्ठांचा सल्ला ऐकावा लागेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. दैनंदिन जीवनात तुम्हाला भरपूर सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही योजना बनवा. गुंतवणूक देखील कराल. पार्टनरशिप कोणताही व्यवसाय करण्याचा विचार केला. आज तुम्ही एखादा करार निश्चित कराल ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. कुटुंबातील वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही या समस्येवर तोडगा काढू शकाल. सरकारी कामं प्रलंबित असेल. तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला आळस सोडून पुढे जावे लागेल. तुमची सर्व कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील कराल. समाजात मान सन्मान वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. हा महिना आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. आपण आपल्या प्राप्तीचा भरपूर आनंद घेऊ शकाल. प्राप्तीत तर वाढ होईलच, परंतु खर्चसुद्धा वाढतील. असे असले तरी आपण हे खर्च मनापासून कराल. काही नवीन वस्तूंची खरेदी कराल की ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ह्या महिन्यात आपण घसघशीत सूट घेऊन एखादे वाहन खरेदी करू शकता. दळणवळणाशी संबंधित व्यवसाय करत असाल तर त्यात सुद्धा चांगला फायदा आपण मिळवू शकाल. व्यापारात यश प्राप्त होईल. व्यावसायिकांना ह्या महिन्यात मोठा फायदा होण्याची संभावना आहे. आपला नफा वाढेल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा मोठा लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. लॉटरी किंवा शेअर्स बाजारातून आपणास लाभ होऊ शकतो. त्यामुळे आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीसा त्रास जाणवेल. हा त्रास दूर करण्यासाठी एखाद्या मित्राची मदत होऊ शकते. सासूरवाडीकडील लोकांशी आपले संबंध उत्तम असतील. आपल्या कामासाठी बँकेकडून
मोठे कर्ज घेण्यात आपण यशस्वी होऊ शकता. प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे. आपल्या प्रेमिकेस मनातील विचार सांगितल्याने आपल्यातील नाते दृढ होईल. विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत करतील. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. तुम्ही काही नवीन व्यायाम किंवा योग वर्गात सहभागी होणार आहात, ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारणार आहे. या आठवड्यात प्रवास केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होईल. तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून तुमचे अंतर वाढणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणीही आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास अडथळे येणार आहे. कुटुंबात एकटेपणा जाणवेल. आठवड्याच्या शेवटी कोणाशीही वाद घालू नका, तर बरंच होईल. या दरम्यान हे लोक धाडसी बनू शकतात. तसेच याशिवाय भविष्यात त्यांना चांगला धनलाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. या दरम्यान नोकरी व्यवसाया संबंधित कामामुळे प्रवासाचे योग जुळून येतील. अडकलेले धन पैसा या लोकांना परत मिळू शकतो. विवाहित लोकांच्या जीवनात गोडवा दिसून येईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते. महालक्ष्मी वर्ष कन्या राशीसाठी उत्तम आहे. व्यापारात तुम्ही एक नवीन उंची गाठणार आहात. करिअर उत्तम आहे, पण नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल. तुमची स्वप्न पूर्ण होण्यास वेळ आलेली आहे. सकारात्मक विचार वाढतील. तसेच बँक बॅलन्स वाढेल. विद्यार्थ्यांनी नशिबावर अवलंबून राहू नये. अभ्यास करा, हीच गोष्ट तुम्हाला यश देऊ शकते. नवीन भागीदारी त्रास देऊ शकते. नातेसंबंध काचेसारखे असतात, त्यांना जपायला हवं. कारण एकदा तडा गेला की त्रास आयुष्यभर भोगावा लागतो. दातदुखीचा त्रास होऊ शकतो. मधुमेह असेल तर गोड खाणे कमी करा. जुन्या गुंतवणुकीत चांगला लाभ मिळेल, पण नवीन गुंतवणूक करताना सावध राहा. कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. परदेशात जाण्याचे संकेत मिळतील. कुबेर देवाच्या आशीर्वादाने संपत्तीत चांगली वाढ होईल. तुम्हाला वर्षभरात अनेक चांगले फायदे होतील. मुलांचे भविष्य लक्षात घेऊन गुंतवणूक कराल. या काळात तुमचे काम पूर्ण होऊ शकते. नोकरीत असलेल्या उत्पन्नाचे इतर स्रोत मिळतील, ज्यामुळे ते स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होतील. नोकरी बदलण्याचा विचार असेल तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील. चौथी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी खूप आनंदाची आणि भरभराटीची आहे. उत्पन्नात झपाट्याने वाढ होणार असून करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील.
व्यवसायात प्रगती असून व्यापाऱ्यांना मोठ्या डील्स मिळू शकतात. आज तुम्ही विनाकारण चिंतेत राहाल. आज सहकाऱ्यांसोबत भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तुम्हाला हे टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतील. कोणाचाही वाईट विचार करू नका. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सर्व चांगल्या कामात तुम्हाला यश मिळेल. तुमचे रखडलेले पैसे मिळणार आहेत. नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे आणि सुख समाधानाचे आहे. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह कीर्ती आणि संपत्तीचा कारक आहे. प्रत्येक वाद आपल्या कौशल्याने सोडवण्यात या राशीच्या व्यक्ती पटाईत आहेत. तुळ राशीचे लोक खूप मेहनती आणि लढाऊ बाण्याचे असतात. यश मिळवण्यासाठी आपली पूर्ण क्षमता लावतात. तुळ राशीच्या लोकांवर कुबेर देवाची अपार कृपा राहते असे मानले जाते. या राशीचे लोक घरातील सदस्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कुबेराच्या कृपेने या राशीच्या लोकांना पैशांशी संबंधित समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत नाही. हा महिना आपणास अत्यंत चांगला जाणार आहे. आपल्या मनात प्रेमाची भावना निर्माण होऊन भोवतालच्या लोकांना आपल्या वागणुकीने खुश कराल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेतील. त्यांच्या वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल. मागील अनेक समस्या दूर होतील. एकमेकांशी रोमॅन्टिक राहून कुटुंब नियोजनसुद्धा करू शकतील. हा महिना प्रणयी जीवनासाठी सुद्धा अनुकूल आहे. प्रणयी जोडप्यात जवळीक वाढेल. आपण आपल्या प्रेमिकेस आर्थिक मदत करू शकता. तसेच तिला उत्तम भेटवस्तू देखील देऊ शकता. प्रेमीयुगलास एखाद्या ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात चांगले पद मिळेल. ते आपल्या मनाप्रमाणे काम करू शकतील. त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे. आपण आपल्या व्यवसायासाठी नवीन सौदा करू शकता. तसेच नवीन योजना अंमलात आणू शकता. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत काहीसे द्विधेत राहतील. महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. तुमचे आरोग्य सुधारणार असून तुम्ही निरोगी राहणार आहात. प्रवासासाठी हा आठवडा चांगला नाही. प्रवास पुढे ढकललात तर बरे होईल. कुटुंबात परस्पर मतभेद होण्याची शक्यता आहे. याचे कारण आर्थिक अडचणी किंवा अन्य काही असू शकतं. तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहिल्यास शेवटी फायदाच होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही काही कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. काही कारणामुळे
तुम्ही कायदेशीर वादात अडकले जाण्याची शक्यता आहे, तेव्हा कोणतेही काम करताना सावध राहा. सुखसमृद्धीचे योग असून तुमच्या मनाप्रमाणे कामे होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम असून परीक्षेत सकारात्मक यश मिळेल. उच्च शिक्षणात तुम्ही सफल होणार आहात. करिअर उत्तम आहे. फक्त बदलीची शक्यता आहे. मालमत्ता किंवा संपत्ती खरेदी करण्याचा योग आहे. नातेवाईकांमध्ये वादाची शक्यता आहे, पण तुम्ही शांत राहा. पाठदुखी, कंबरदुखी त्रास देऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या. अल्पकालीन लाभ देणाऱ्या योजनांच्या मोहजालात अडकू नका. पैसे कमविण्याच्या अनेक संधी येतील. 5वी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. या राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीचे लोक यश मिळेपर्यंत मेहनत करत राहतात. या गुणामुळे कुबेर देवांचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहतो असे मानले जाते. या व्यक्ती आजूबाजूच्या लोकांची साथ कधीही सोडत नाहीत. प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घेतात. आपल्या प्रयत्नांनी परिस्थिती अनुकूल करण्यात ते यशस्वी होतात. त्यांच्या जीवनात सुख समृद्धीचे शुभ संयोग येतात. आज सर्वत्र आनंद पसरल्यासारखे वाटेल. अनेक समस्या दूर होतील, ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल. नोकरदार लोकांना आज पगार वाढ मिळेल. तुमच्या जोडीदारासाठी सरप्राईज प्लॅन करा, ज्यामुळे नात्यातील तणाव संपेल. कुबेर देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. हा महिना आपणास मध्यम फलदायी आहे. आपण परिस्थिती कशी हाताळता यावर सर्व काही अवलंबून राहील. विनाकारण रागवण्याची प्रवृत्ती सोडावी लागेल. तसेच आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपल्या होऊ घातलेल्या कामांचा खोळंबा होऊ शकतो. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात अहंकारामुळे त्रासून जाऊ शकतात. आपल्या जोडीदारास आपले बोलणे व आपली वागणूक अजिबात रुचकर नाही. त्यामुळे आपल्यात ताणतणाव निर्माण होऊ शकतात. प्रणयी जीवनात सुद्धा हाच त्रास होऊ शकतो. प्रणयी युगलातील समन्वय बिघडू शकतो. तेव्हा आपले नाते टिकवून ठेवण्यासाठी आपली वागणूक नियंत्रित करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी महिना ठीक आहे. आपली मजबूत स्थिती नोकरीच्या ठिकाणी कामगिरी उंचावण्यास आपणास प्रेरित करेल. व्यावसायिकांसाठी हा महिना चढ उतारांचा आहे. आपले स्पर्धक प्रबळ झाल्याने त्यांच्यावर मात करण्यास आपणास वेळ लागेल. परंतु आपल्या संपूर्ण ऊर्जेचा वापर त्यासाठी न करता आपल्या कामावर आपले लक्ष केंद्रित करावे. त्याने आपणास चांगला लाभ होईल. जमीन जुमल्याशी संबंधित बाबीत सावध राहावे. कोर्ट कचेरीशी संबंधित वाद आपले लक्ष वेधून घेतील. खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्यच होईल. विद्यार्थ्यांसाठी महिना मध्यम फलदायी आहे. त्यांना मेहनत करण्यावर
लक्ष केंद्रित करावे लागेल. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटदुखी किंवा तापाची संभावना आहे. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. पैशाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या मनाचे ऐकले तर चांगले परिणाम मिळतील. नोकरीच्या ठिकाणी काही प्रकल्पामुळे तुम्ही चिंतेत राहणार आहात. कुटुंबात तुम्ही दिलेली आश्वासने या आठवड्यात पूर्ण होताना दिसत नाही. तुम्ही कोणतीही योजना करत असाल तर त्यासाठी दुसरा पर्याय तयार ठेवा. या आठवड्यात प्रवास करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमच्या कुटुंबातील एखाद्या वृद्ध सदस्याच्या बिघडलेल्या तब्येतीने तुम्ही चिंतेत असाल. प्रवास पुढे ढकललात तर बरे होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही वाईट बातमी मिळू शकते. व्यवसायात वेळ उत्तम असून प्रगती होणार आहे. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधक शांत होतील. आर्थिक स्थिती ठीक आहे, पण तुमचा खर्च वाढणार आहे. तुमची बचत काही कारणामुळे खर्च होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. तुमच्या बुद्धिमत्तेत वाढ होणार असून तुम्ही प्रत्येक अडचणींचा योग्य प्रकारे सामना कराल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष महत्त्वाचे असून तुम्हाला परीक्षा आणि स्पर्धेत उत्तम यश मिळेल. आर्थिक स्थिती ठीक असून गुंतवणुकीतून लाभ होईल. वर्षातील उत्तरार्धात नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. व्यवसायात नवीन संधी येतील, त्याचा लाभ घ्या. कुटुंबात थोडे मतभेद जाणवतील, त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असाल. जोडीदार किंवा मुले आजारी पडण्याची शक्यता आहे. मुलांबद्दल तुम्ही काळजी करणार आहात. शारीरिक विकारामुळे त्रास होईल. मानसिक ताणतणाव वाढेल. डोळ्यांचा त्रास असेल तर तपासणी करणे गरजेचे आहे. 6वी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांना दिवाळीत आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ होणार असून करिअरमध्ये उत्तम यश आहे. तुम्ही यशोशिखरावर पोहोचणार आहात. तुमचे रखडलेले पैसे मिळणार असून व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. नवीन वर्षात उत्तम नोकरीची संधी असून वैवाहिक जीवनातील मतभेद देखील दूर होतील. तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट होणार आहे. या राशीचा स्वामी देवतांचा गुरु बृहस्पती आहे. आज व्यवसायात कोणताही नवीन संपर्क लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्च वाढवण्यापासून रोखावे लागेल. जोडीदार आज तुमच्यावर रागवू शकतो. व्यवसायातील प्रगती पाहून आत्मविश्वास वाढेल. भावंडांच्या नात्यातील वाद संपतील. या राशीच्या व्यक्ती धार्मिक आणि भविष्याकडे नेहमीच आशावादी दृष्टिकोन ठेवतात. प्रसन्न स्वभाव आणि आध्यात्मिक प्रवृत्तीमुळे कुबेर देवाची आणि लक्ष्मी देवीची कृपा त्यांच्यावर सदैव असते अशी मान्यता आहे. या व्यक्ती प्रेरणादायी महत्वाकांक्षी असतात. प्रत्येक कामात खूप उत्साही असतात. जीवनात नवीन स्थान निर्माण करतात. पैशाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात येत नाहीत. नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. कठोर परिश्रम करण्यास मागे हटत नाही. त्यांचा मित्र परिवार
मोठा असतो, हा महिना आपल्यासाठी काहीसा प्रतिकूल असण्याची संभावना आहे. परदेशात जाण्याची संधी मिळाली तरी त्यासाठी भरपूर खर्च करावा लागेल. मनोकामना पूर्ण झाल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे आपणास मानसिक त्रास होईल व आपणास बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे. आपले प्रणयी नाते दृढ होईल. विवाहित व्यक्तींना सुखद क्षण घालवता आल्याने ते खुश होतील. वैवाहिक जोडीदार आपल्या पाठीशी राहील. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने आदर वाढेल. धार्मिक कार्यात काहीसे पैसे खर्च कराल. तुम्हाला पैसे काळजीपूर्वक खर्च करावे लागतील. आर्थिक परिस्थितीबद्दल चिंता करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वाद होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर कामाचा दबाव राहील. त्यांना लक्ष्यांक गाठण्यासाठी अतिरिक्त मेहनत करावी लागेल. व्यावसायिकांसाठी महिना अनुकूल आहे. आपण जितके कष्ट कराल, गुंतवणूक कराल, तितकाच आपणास आपल्या मनाप्रमाणे लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या कष्टाचे यथोचित फळ मिळेल. महिन्याचा पहिला आठवडा प्रवासास अनुकूल आहे. धनुराशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या दरम्यान या लोकांना व्यवसायात चांगली कमाई करण्याची संधी मिळू शकते. या लोकांच्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी होईल. या लोकांना नशिबाची साथ मिळेल. हे लोक धाडसी होतील. याच दरम्यान हे लोक वाहन किंवा संपत्ती खरेदी करू शकतात. तसेच हे लोक समाजात अतिशय लोकप्रिय होतील. या लोकांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तसेच दैनंदिन कमाईमध्ये वाढ होईल. धनप्राप्तीचे योग तयार होत आहेत. पण तुम्ही कोणासोबत खोटे बोलला असाल किंवा खोटेपणाने वागला असाल तर अचानक खर्च वाढू शकतो. विचारपूर्वक रणनीती तयार करून कामे करा, म्हणजे वेळेत आणि निश्चितपणे चांगले परिणाम देतील. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. करिअरमध्ये प्रगती आणि बँक बॅलन्स वाढणार आहे. सातवी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी भरभराटीची असून शनीच्या शुभ योगामुळे नशिबाची साथ प्रत्येक कामात मिळेल. माता लक्ष्मी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण असून आर्थिक भरभराट होणार आहे. व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी असून नवीन वर्षात तुमची उत्तम प्रगती होणार आहे. नोकरीत पद आणि प्रतिष्ठा वाढणार असून जीवनात यश मिळवण्याचे अनेक योग येतील. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. कुटुंबियांना आनंद व्यक्त कराल. तुमची काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. काही घेतलेले निर्णय पुढे ढकलले जातील. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. या राशीचा स्वामी शनी आहे. या राशीचे लोक स्वावलंबी, कष्टाळू, सामाजिकदृष्ट्या संबंधित आणि विचारशील असतात. त्यांना शिस्तबद्ध जीवन जगायला आवडते. यामुळे त्यांच्यावर लक्ष्मी देवीची विशेष कृपा होते. असे म्हणतात की हे लोक पैसे वाचवण्यात
खूप पटाईत असतात। या राशीच्या लोकांकडे किती पैसा आहे हे समजणे कठीण असते। असे म्हटले जाते, या काळात समस्यांपासून सुटका होईल, ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील। तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील, कर्ज फेडण्यास मदत होईल, वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल। या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल, नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे। हा महिना आपणास मध्यम फलदायी असण्याची संभावना आहे। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना चांगले यश मिळू शकते। आपले काम व्यवस्थित झाल्याने सभोवतालच्या व्यक्ती आपल्या कामगिरीवर खुश होतील। आपल्या कामगिरीने वरिष्ठ प्रभावित होतील। सध्याचे दिवस आपणास अनुकूल नसल्याने व्यावसायिकांना समजूतदारपणा दाखवून व योग्य पद्धतीने कामे करावी लागतील। तसेच कोणत्याही प्रकारे जोखीम पत्करू नका। कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते। विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्येतून बाहेर पडण्यात यशस्वी होतील। जोडीदाराच्या तसेच आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल। आपल्यातील समन्वय उत्तम असल्याने कौटुंबिक जीवन सुखद होईल। हा महिना प्रणयी जीवनास अनुकूल आहे। प्रेमीजनात वार्तालाप होईल, ते एकमेकांच्या सहवासात सुखद क्षण घालवून खुश होतील। विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे, ते एखाद्या प्रदर्शनात किंवा कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात। महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे। कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत प्रगती घेऊन आला आहे। तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार करणार आहात। तुमचे प्रकल्प यशस्वी होणार आहे। नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे। तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळणार आहे। या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचा फायदा लाभणार आहे। तुमचा प्रवास सुखकर होईल। या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो। तुम्ही तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष दिले पाहिजे। आठवड्याच्या शेवटी तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल। जोडीदारासोबत संबंध अधिकच दृढ होतील। तुमचे राहणीमान सुधारणार आहे। तसेच कठीण प्रसंगी तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल। तुमच्या उत्पन्नात वाढ होणार असून नवे प्रोजेक्ट मिळतील। तुम्ही मोठ्या प्रमाणात दानधर्म करणार आहात। जर तुम्ही लेखक, संपादक किंवा ठेकेदार असाल तर तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल। आणि 8वी भाग्यवान रास आहे मीन राशी। या राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह आहे। गुरुग्रह संपत्तीचा कारक मानला जातो। मीन राशीचे लोक दयाळू, करुणामय आणि कलात्मक असतात। त्यांच्या जीवनात केवळ स्वतःसाठीच नाही तर इतर लोकांसाठीही आनंद आणि शांतता हवी असते। त्यांचे गुण देवी लक्ष्मीला विशेष आवडतात। देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते। देवी लक्ष्मी त्यांची मेहनत कधीही व्यर्थ जाऊ देत नाही आणि त्यांना लवकरच यश मिळते। आर्थिक परिस्थिती उत्तम होईल। करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित कराल। आज अभ्यासात जास्त लक्ष
द्यावे लागेल. पालकांची आणि शिक्षकांचा आदर करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हा. नोकरीत गुप्त शत्रूंपासून सावध राहा. आई वडिलांची सेवा करण्यात वेळ घालवाल. तुमचे मोठे नुकसान होईल. नोकरीत काम करणाऱ्यांना मोठे यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबियांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. हा महिना आपणास अनुकूल असण्याची संभावना आहे. आपल्या योजना यशस्वी होतील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. एखादी पैतृक किंवा जुनी वारसागत प्रॉपर्टी आपणास मिळू शकते. आपण कौटुंबिक बाबतीत काहीसे व्यस्त राहाल. विवाहित व्यक्ती कौटुंबिक समस्यांशी झगडत राहतील. आपण घर खर्चावर सुद्धा लक्ष द्याल व कौटुंबिक जीवनासाठी खूप सारी खरेदी कराल, ज्यात अतिरिक्त पैसा खर्च होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा व अनुभवतेचा फायदा होईल. व्यावसायिकांसाठी महिना चढ उतारांचा आहे. कोणताही मोठा निर्णय घेणे त्यांनी सध्या टाळावे. व्यावसायिक भागीदारांशी गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम बघावयास मिळतील. त्यांची मेहनत यशस्वी होईल. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. तुमची कामे वेळेत पार पाडण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. परदेशात जाऊन प्रयत्न करावे लागतील. जर तुम्ही एखाद्या कामात चूक केली तर बुध संक्रमणाचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमच्या घरात रेडिओ घड्याळ बिघडलेल्या अवस्थेत असेल तर त्यांना घराबाहेर काढा. या काळात फसवणुकीची शक्यता आहे. तसेच अडचणींचा सामना करावा लागेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.